नमस्कार. आज आम्ही 2 किलोमीटर ट्रॅकिंग करून पोहोचलो आहोत एका बीचवरती. तर आमचं हे ट्रॅकिंग कसं झालं, हा बीच कसा आहे, हा बीच कोणता आहे, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि साऊथ गोव्यामधलं असं एक रेस्टॉरंट जिथे आम्हाला वेटिंग करावी लागली जेवणासाठी. तर हे रेस्टॉरंट कसं आहे, कोणतं आहे आणि इथलं जेवण कसं आहे, हेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नमस्कार, पालघरची कन्या, कोकणची सून, मी मुंबईकर मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये. चला तर मग बघूया साऊथ गोव्यामधला असा बीच जिथे तुम्हाला 2 किलोमीटर ट्रॅकिंग करायला लागतं आणि मग पोहोचता तुम्ही एका सुंदर बीच वरती. साऊथ गोव्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही पहिला बघितला तो कोलवा बीच, पण आम्हाला हा बीच तेवढा आवडला नाही कारण की खूप क्राऊडेड वाटला. त्याचप्रमाणे आम्हाला इथे पाणी जे आहे तेही क्लीन वाटलं नाही. तर आम्ही थोडा वेळ तिकडे थांबलो आणि मग गेलो दुपारी जेवायला. तर दुपारच्या जेवणामध्ये आम्ही घेतलं होतं क्रिस्पी चिकन आणि ग्रीन सॉस पास्ता. ग्रीन सॉस पास्ता आम्हाला सगळ्यात जास्त आवडला. काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटलं कारण की मी आतापर्यंत रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता खाल्ला होता. ग्रीन सॉस पास्ता मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि खूप आवडला. आणि त्यानंतर दुपारी आराम करून आम्ही निघालो होतो बटरफ्लाय बीच बघायला. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून बटरफ्लाय बीच जवळजवळ 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती होता. आम्ही बटरफ्लाय बीच वरती पोहोचलो ते मॅपच्या मदतीनेच आणि आम्हाला लागला होता NH66 हायवे. त्यानंतर आम्हाला एक दुसरा रस्ता लागला आणि मग तिथे आम्हाला बोर्ड दिसला बटरफ्लाय बीचचा आणि तिथून पुढे जाऊन एक कच्चा रस्ता लागला जो की जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा होता. तर आता आम्ही पोहोचलो होतो कच्च्या रस्त्यावरती आणि हा रस्ता खूपच निमुळता होता आणि त्यानंतर आम्हाला एक सपाट भाग लागला. तर आम्हाला वाटलं की तिकडेच गाडी पार्क करायची आहे, पण नाही, पुढे अजून रस्ता होता. तर जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा हा कच्चा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून गाडी खूपच सांभाळून चालवावी लागते कारण की हा रस्ता खूप निमुळत आहे आणि खास खळग्यांचा आहे. तर आता आम्ही चाललो आहोत पुढे आणि फायनली जिथे गाडी पार्क करायची होती तिथे आम्ही पोहोचलो होतो. इथे पार्किंग आहे आणि इथून रस्ता आहे बटरफ्लाय बीचचा. 2 किलोमीटर हे डिस्टन्स आहे जे तुम्हाला ट्रॅक करून जायचं आहे. तर थोडंसं लवकर या, आम्हाला उशीर झालाय. या कसं वाटते? दमल्यासारखं वाटतंय. दमल्यासारखं वाटते. अजून भरपूर पल्ला गाठायचा आपल्याला. चला लवकर. भरपूर नाही, सांगितलं झालं 15 मिनिटं. हां, मग 5 मिनिटच झाली. त्याचा स्पीड आपला स्पीड काय माहिती किती होता. 5 ते 7 मिनिटं झाली. जर तुम्हाला हे ट्रॅकिंग करायचं नसेल तर इथे अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे इथे जिप्स अवेलेबल आहेत. पर पर्सन 250 असं ते चार्ज करतात आणि तुम्हाला बीचच्या जवळ नेऊन सोडतात आणि तिथूनच परत घेऊन येतात. जिथे तुम्हाला जिप्स सोडतात तिथून 2 ते 3 मिनिटाचं पुन्हा ट्रॅकिंग करायला लागतं आणि तुम्ही बीचवरती पोहोचू शकता. अजून एक ऑप्शन इथे अवेलेबल आहे ते म्हणजे असं, जर तुम्ही स्वतःची स्कूटर किंवा बाईक आणलीत तर जिकडे तुम्हाला जीप सोडतात तिथपर्यंत तुम्ही बाईक किंवा स्कूटरने जाऊ शकता आणि पुन्हा तिथून 2 ते 3 मिनिटाचं ट्रॅकिंग करून बीच पर्यंत पोहोचू शकता. इथे आम्हाला 2 बाईक दिसल्या, त्या फार पुढपर्यंत गेल्या होत्या, पण तसं गाडीला ऑप्शन नाहीये. तुम्ही जी आपण 4 व्हीलर नेतो ती तुम्हाला तिथे वरती जिथे आम्ही 4 व्हीलर आता पार्क केली आहे तिथेच पार्क करावी लागते. आवर्जून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही ट्रॅकिंग चालू करता त्यानंतर तुम्हाला आजूबाजूला एकही दुकान आढळणार नाही. बीचवरती सुद्धा इथे काहीच मिळणार नाही. तर तुम्ही जेव्हा ट्रॅकिंग कराल तेव्हा तुमच्याकडे एखादी पाण्याची बॉटल किंवा काही ड्राय स्नॅक्स नक्की ठेवा. आणि जर लहान मुलं असतील तर ह्याची गरज तुम्हाला नक्कीच भासेल कारण की तुम्ही जेव्हा ट्रॅकिंग करता तेव्हा सुरुवातीलाच तिथे एक रेस्टॉरंट आहे, पण त्यानंतर इथे जेव्हा ट्रॅकिंग कराल तेव्हा आजूबाजूला फक्त जंगल आहे. तुम्हाला एकही दुकान आढळणार नाही. जेव्हा तुम्ही सुरुवातीला ट्रॅकिंग करायला सुरुवात कराल तेव्हा मोठा रस्ता आहे, पण त्यानंतर रस्ता एकदम निमुळता होत गेलेला आहे. हे बघा, जवळजवळ 2 ते 3 मिनिटाचा रस्ता आहे हा, जो थोडासा उतरण्यासाठी डिफिकल्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा रिटर्न याल तेव्हा हा चढण्यासाठीही तेवढाच डिफिकल्ट आहे. म्हणून आपण जेवढं उजेडात जाऊ तेवढं चांगलं. एकदम लेट असं जाऊ नका की त्याच्यामुळे तुम्हाला हा रस्ता चालण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर दोन्ही बाजूला असे खडकाळ आहेत आणि त्यातून हा रस्ता गेलेला आहे. खूपच निमुळता रस्ता आहे, त्यामुळे आम्हीही इथे खूप सांभाळून उतरलो आणि त्यानंतर आपण आपल्या बीचवरती पोहोचू शकतो. तर बीचवर पोहोचण्याच्या आधी
एक गोष्ट आम्हाला जी दिसली ती म्हणजे इथे खूप सारा कचरा होता. जसं आम्ही बीचच्या जवळ जायला लागलो तसं आम्हाला आधी दिसला तो हा कचरा. इथे पण खूप साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा रॅपर्स फेकलेले होते. ही एक कळकळीची विनंती मी पुन्हा एकदा करू इच्छिते, की तुम्ही जे काही पाण्याच्या बॉटल्स म्हणा किंवा जे काही स्नॅक्स नेता, त्याचा जो काही कचरा असेल, तो तुम्ही तुमच्यासोबत रिटर्न आणा आणि कचरा पेटीत टाका. बीचेस खराब करू नका, ही पुन्हा एकदा एक कळकळीची माझी विनंती आहे. त्यानंतर समोर होता तो इतका सुंदर बीच आहे. दोन्ही साईडला डोंगर रांगा आहेत आणि मधोमध हा अगदी छोटासा असा बीच आहे. पाणी ह्याचं एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. खूप स्वच्छ पाणी आहे. बीचही तसा स्वच्छ आहे. फक्त जो आपण सुरुवातीला कचरा बघितला तेवढाच, बाकी बीच एकदम छान आहे. आणि हो, जस्ट सनसेट झालेला होता. पण तरीही बीचवरती खूप छान वाटत होतं. इथे तुम्ही बघू शकता, इथे वरती जाऊन तुम्ही खूप चांगला व्ह्यू एन्जॉय करू शकता. सनसेट झालेला म्हणून इथे एवढा क्राउड दिसतोय आणि म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. बीचवरती पोहोचल्यानंतर तुम्ही 2 किलोमीटर केलेलं ट्रॅकिंग विसरून जाल, हे 100% सांगते. आणि त्यानंतर तुम्हालाही हा बीच तेवढाच आवडेल. प्लस इथे हा बीच खूप फोटोजेनिक आहे. खूप सारे जण इथे फोटो क्लिक करत होते, कारण की खरंच खूप सुंदर व्ह्यू होता. फोटोही तितकेच छान इथे येत असणार, हे नक्की मी सांगू शकते. आणि हो, इथे बोटिंगही तुम्ही करू शकता. बऱ्याचशा बोटी गेल्या होत्या सनसेटच्या आधी. तर हे बघा, पूर्ण जंगल आहे आणि मधोमध हा बीच आहे. तर हा पॉइंट नक्की मिस करू नका. साऊथ गोव्याला गेलात की बटरफ्लाय बीच नक्की बघा. अशा या सुंदर बीचचा आनंद घेऊन आम्ही लवकरात लवकर रिटर्न जायचं ठरवलं, कारण की आम्ही थोडं लेट पोहोचलो होतो. पण खरंच बीचवरती गेल्यानंतर इथून मागे फिरायचं मनच करत नव्हतं. पण अंधार होत आलेला, त्यामुळे आम्हाला लवकर मागे फिरावं लागलं आणि रिटर्नही आम्ही पायीच जाणार होतो. तर पूर्ण जंगल भाग आहे, त्याच्यामुळे जास्त अंधार वाटतो. आम्ही खूप फास्ट निघालो होतो इथून, कारण की आम्हाला उजेड आहे तोपर्यंत गाडीपर्यंत पोहोचायचं होतं. म्हणजेच 2 किलोमीटरचं डिस्टन्स पार करायचं होतं. मिस्टरांच्या हातात जी काठी दिसते ती हा पूर्ण जंगल भाग आहे, तर एक सावधानता बाळगावी म्हणून आहे. आता आम्ही बसलो आहोत गाडीमध्ये, पण गाडीत बसल्यानंतर ही जो रस्ता पार करायचा आहे तो कच्चा रस्ता आहे. त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, कारण की रस्ता खास खळग्यांचा आहे आणि कच्चा रस्ता आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत ऑलमोस्ट मेन रोड जो आहे तिथे. तर खूप बरं वाटलं जेव्हा आम्ही मेन रोड समोर पाहिला तेव्हा. आणि खूप सुंदर बीच आहे. इतकंच की उजेडात जाणं प्रिफर करा. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की पावसाळ्यात ह्या बीचवर येणं टाळा, कारण की हा रस्ता कच्चा आहे, तर येणं जाणं थोडंसं डिफिकल्ट होईल. आणि आता आम्ही चाललो आहोत जेवायला, तर ते कुठे ते सांगते. साऊथ गोव्यामध्ये रांचे घर म्हणून रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही जेवलो. आम्हाला इथे 15 मिनिटं वेटिंग करायला लागली, म्हणजे जेवण किती सुंदर असेल ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि इथे जेवल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकं चविष्ट जेवण इथे होतं. इथे आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप आणि किंग फिश करी गोवन स्टाईलने आणि त्याच्याबरोबर रोटी. किंग फिश करी मधलं जे किंग फिश होतं, म्हणजे ज्याला आपण सुरमई म्हणतो, ती मस्त फ्रेश होती. आणि इथे जे आम्ही काही घेतलं होतं म्हणजे करी, तंदुरी आणि लॉलीपॉप, त्याची क्वांटिटी ही भरपूर होती. इथे मला अजून एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते, की इथे एवढी गर्दी असून सुद्धा आम्हाला इथल्या स्टाफने खूप कोऑपरेट केलं आणि सजेस्ट केलं की आम्ही काय घ्यायला हवं ते, आणि सगळ्याची नीट माहिती दिली. हा व्हिडिओ स्पॉन्सर व्हिडिओ नाही किंवा पेड प्रमोशन ही व्हिडिओ नाही. इथे मी जेवल्यानंतर जे काही रिव्ह्यूज मला वाटले ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि आम्हाला तर जेवण खूप आवडलंच, पण मुलांना सुद्धा जेवण खूप आवडलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ही नक्की करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.